नमस्कार. आज रविवार दिनांक 15 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. आपण जर उत्तम बालसाहित्याची निर्मिती केली नाही तर उद्याचे चांगले वाचक घडणार नाहीत. म्हणून बालसाहित्याकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी गीतकार दासू वैद्य यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा संकुलाच्या वतीने कौशल्य विकास उपक्रमांतर्गत डॉक्टर पी विठ्ठल यांनी त्यांच्याशी हृदय संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गॅस सिलेंडरची टंचाई नसल्याचे शासनाकडून सांगण्यात येत असले तरी नांदेड शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील ITI कॉर्नर परिसरातील प्रसिद्ध हॉटेल ताज पाटील यांनी गॅस पुरवठ्यावर निर्माण झालेल्या ताणामुळे अखेर हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडी येथे शासन ताब्यातील इनामी जमिनीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या 2 महिला तलाठी आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शेतातच दोरीने बांधून जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना 13 मार्च रोजी सायंकाळी घडली असून या प्रकरणी 4 जणांविरोधात सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत नांदेड तालुक्यातील दुसरे शिबिर लिंबगाव येथे उत्साहात पार पडले. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे या शिबिराला परिसरातील 16 गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काय वाचावे या संभ्रमात न राहता माणसाने हाती पडेल ते वाचायला हवे. वाचनामुळे इतिहासाचा मागोवा घेता येतो, तसेच भविष्याचा कानोसा घेण्याची दृष्टी मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन तसेच ग्रंथालय संचालनालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षीय भाषणादरम्यान बोलत होते. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.